नमस्कार मित्रांनो, मी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आज 5 ऑगस्ट 2026. 2 दिवसा पहिले 3 दिवसा पहिलीच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं का आपण जी चायना लिची मागवलेली आहे आणि बारीमासी लिंबू ज्याला कुंभकाठ म्हणतात ते आपण आणलेले होते. लावणार कुठे हे आपण सांगणार आणि दाखवणार होतो. आता सुरुवातीला तर हा जो लिची लावलेला आहे आपण चायना लिची, हे जे झाड आणि या झाडाला साधारणतः आपण 10 फुटाचा अंतर ठेवलेलं आहे. आता हा माझ्या शेतातला मोठे बांध आहेत. म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे इकडे जी मोसंबी लावली आहे आणि खालच्या साईडला जी मोसंबी लावलेली आहे याच्यामधला हा मोठा बांध आहे. तर या बांधांवर आपण संपूर्ण म्हणजे जे आतले बांध आहेत तिथं आपण ही लिचीची झाडं लावतोय. ही लिची महाराष्ट्रात मी सर्च केली, बऱ्याच शेतकऱ्यांनी कोणी मला दिसलं नाही लावलेलं, कोणी लावलेही असतील तर ते व्हिडिओमध्ये किंवा कॅमेरामध्ये आलेले नसतील. तरी महाराष्ट्रात जर कोणी हे लिचीचे झाडं लावले असतील तर कशा पद्धतीने उत्पन्न येतंय किंवा आलंय हे नक्कीच मला कॉमेंटच्या माध्यमातून सांगा. आता हे साधारणतः आपण 10-10 फुटाच्या अंतरावर मी तुम्हाला दाखवायला लावतो. इकडे हे आपली लागवड सुरू आहे. म्हणजे हे झाड साधारणतः आंब्यासारखं मोठं होतं असं व्हिडिओ मी पाहिलेले आहेत, कारण की बंगाल साईडला यांचं उत्पन्न घेतात. त्यामुळे हे आपण 10-10 फुटावर लावलेले आहेत. म्हणजे हे झाड जरी मोठं झालं, पहिली गोष्ट तो बांध फुटणार नाही, मुळ्या मजबूत राहतील. आणि ही अतिरिक्त जागा जी आहे आपली, ही जागा जर 100 झाडं जर व्यवस्थित उत्पन्न द्यायला लागले तर हा बांधांमधूनही आपल्याला पैसा येईल. आता प्रत्येक ठिकाणी आपले लेबर काम करतात आहेत. सांगितल्याप्रमाणे आपण जेवढं पिशवी आहे झाडाची त्या हिशोबानेच आपण गड्डे करतोय. गड्ड्यांमध्ये लागवडी चालू आहेत. हे तुम्हाला मी दाखवायलाच लावतो. 100 झाडं जशा पद्धतीने लागतील, कॅमेरामॅनला मी सांगेल का तिकडे दाखवा, या पद्धतीने आपण लागवड करतोय. त्यांची सरळ आणि सोपी आहे, काही त्याच्यामध्ये रॉकेट सायन्स नाही आहे. पण लिचीचे प्रयोग आपण करतोय. काय उत्पन्न येईल कसं येईल याला तर 2 ते 5 वर्षाचा वेळ लागणार आहे. आणि त्याच्यानंतर काय आपल्याला पुढे त्याचं येणारं उत्पन्न आपण नक्कीच सांगतो. आणि ही अशी जागा वाया गेलेली आहे आपली. मग इथं जर या पद्धतीने झाडं जर लावले तर नक्कीच आपल्याला इथून काही ना काही देऊनच जाणार आहेत. म्हणजे आपल्याला शेतातली 1 इंच ही 1 स्क्वेअर फूट पण जागा वाया घालायची नाही. राहिलं मोसंबी, आता हा बांध कंप्लीट मी खाली बोलवेल कॅमेरामॅनला. आता हा बांध संपूर्ण लागेल, त्याच्यानंतर प्रत्येक साईडचा बांध मी दाखवायला लागेल. म्हणजे हा यू टाईपचा बांध येईल माझा या साईडने. आणि मोसंबी खरंच सांगा कशी दिसते तर. आणि हे आपल्या मेहनतींचं फळ. हे असे घस लागतात. ही बारीवन माल्टा व्हरायटी आहे. या वर्षी तर आपण कोणतंच पीक घेणार नाही मोसंबीचं, पण नक्कीच पुढच्या वर्षी आपण काही झाडं जूनमध्ये जुलैमध्ये जे फळं धरल्या जातील नैसर्गिकरित्या त्यांना फोडणार नाही आपण. पण जे काही येतील तेव्हापर्यंत झाड 2 वर्षाचं होऊन जाईल. आणि इथं तुम्हाला प्रत्येक झाडावर दिसतच आहे. आणि हे टरबुजांचे रोप आहेत आपले. थोडासा त्याच्यावर मायनर अटॅक दिसतोय. आज आपण लगेच स्प्रे करणं चालू केलेलं आहे. भरपूर झाडं इतके यावर्षी एवढे सुंदर ग्रोथ झाली, मोसंबीच्या झाडांची असो पपई असो, कारण की पाऊस पण म्हणण्यासारखा येऊन राहिला. बाकीचं तर रेग्युलर आपण दाखवतोच. साधारणतः या साईडला एक झाड दाखवतो मी तुम्हाला मोसंबीचं, का तुमच्याही लक्षात येईल. आणि खरंच माझे व्हिडिओ पाहिल्यानंतर आता आपल्या व्हिडिओमध्ये एकाने कॉमेंट्स केलेली आहे, खूप चांगली कॉमेंट्स केली आहे, का हे जे दादा तुमचे गंगा फळ पडलेले आहेत हे पायाने फोडून घ्या. नक्कीच आपण आज उद्यामध्ये हे सर्व फोडून घेऊ. आता हे पहा, मेहनत केल्यानंतर नक्कीच फळ लागतं, फळ मिळतं. आणि हे आपल्याला दिसतंय. तब्येत खराब आहे 4 दिवसापासून, व्हायरल इन्फेक्शन असल्यामुळे थोडासा आवाजही बसलेला आहे. म्हणजे हे ज्या पद्धतीने घस लागतायत
तर पुढच्या वर्षी आपण जे लागवड करतानाच आपण जी व्याख्या मांडलेली होती, जर एका एकरामध्ये 900 झाडं जर 12x4 ने लागवड होत असतील, त्याच्यानंतर एका झाडापासून जर 10 किलो सॉरी 10 किलो जर तुम्हाला मोसंबी मिळत असेल आणि 900 झाडं जर तुमच्या एकरात असेल, तर तिसऱ्या चौथ्या वर्षापासून, तिसरंच वर्ष धरू आपण, दुसरंही नाही धरणार, तिसऱ्या वर्षी तुम्हाला 9 टन माल निघू शकतो. मोठा मोठी गणित आहे. 9 टन याच्यासाठी पकडलंय की 900 झाडं एकरामध्ये लागणार आहे आणि एका झाडापासून फक्त 10. आता इथं जर फळांची संख्या मोजायची म्हटली तर जवळजवळ आजच्या तारखेमध्ये इकडे दाखवायला मी कॅमेरावरला, छोटे मोठे जर धरले प्रत्येकीकडून, तर आताच या झाडावर नाही म्हटलं तरी 30-40 तर नक्कीच येतील. जर बारीक बारीक मोजायचं म्हटलं, एवढा वेळ नाही आपल्याजवळ. सांगायचं तात्पर्य म्हणजे जर 20 झाडं 20 फळं जरी एका झाडाला मिळाले आणि 200 ग्राम प्लसचं जरी तो फळ असेल, तर तुम्हाला 200-250 ग्राम जे काही मिळत असेल, त्या पद्धतीने नक्कीच तुम्हाला 10 किलो काहीच मोठी गोष्ट नाही घेणं. 9 टन एकरी मोसंबीचं उत्पन्न घेण्यासाठी झाडाला खूप मोठं होऊ द्यावं लागतं. त्याच्यानंतर आपण जे 20x20 वर लागवडी करतो, त्याच्यामध्ये ॲव्हरेजली एकरी 100 झाडं लागतात. त्या 100 झाडातून 9 टन जर माल घ्यायचा असेल, तर तुम्हीच गणित करा किती मिळेल, काय मिळेल. तरी तब्येत माझी बरोबर नाही आज, तरी शेतात आलो. लिचीचे झाडं आपण कमिटमेंट केलं होतं का कुठे लावणार हे नक्कीच दाखवणार आहे. ते दाखवण्यासाठीच आलो, व्हिडिओ शूट करतोय. मोसंबी खूप सुंदर सेट झालेली आहे. आता 15 दिवसात, महिन्याभरात कटिंगवाले येतील, त्याची आपण कटिंग करू. आणि या पद्धतीने आता हे नवीन जी मोसंबी मागवली, ही पण आपण लागवड केलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतच असेल. तरी असो, आणि जे आपण लिंबूचे झाडं मागवलेले आहेत, ज्याला आपण बारामासी किंवा कुंभकाठ म्हणतो, ते मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल. आता बरेचसे शास्त्रज्ञ किंवा सायंटिस्ट लोक कॉमेंटच्या माध्यमाने ते येतील का तुम्ही मोसंबीमध्ये लिंबू लावून दिले, 4 फुटाचं अंतर आहे. मला सांगायचा आणि दाखवायचा हा विषय का हे जर मी लिंबू 4 फुटात जरी लावलेलं आहे, तरी हे सुरुवातीचे 6 महिन्यामध्येच उत्पादन देणं चालू करतं. वर्षभरात चांगली ग्रोथ होते. आणि हे जे झाड लावलंय आपण किंवा मागवलंय, याची हाईट 7-8 फुटाच्या वर जात नाही. यांना फांद्याच खालून सोडून जातात आणि एका झाडापासून 10 ते 15 किलो लिंबू तुम्हाला मिळतात दुसऱ्या वर्षीच. एक वर्ष जर आपण याला सेट केलं तरी 10 ते 15 किलो एका झाडापासून सुरू होऊन जातात. ही जागा वेस्ट व्हायला नको. आणि मोसंबीमध्ये आता आपल्याला या दिवसावर मोसंबी मिळत नाही. आपण जे मागवले त्याच्यानंतर जी व्हरायटी आपल्याला पाहिजे होती ती आपल्याला मिळाली नाही, म्हणून आपण लिंबू इथं मागवला आणि लावला. नक्कीच जर उत्पन्न चांगलं किंवा वाईट आलं, याचाही आपण व्हिडिओ टाकूच. आपल्या शेतात आहे, आपण कोणाकडे जात नाही की मी कोणाकडे जाऊन कॉन्टॅक्ट घेतोय आणि त्यांची माहिती देतोय, मुळीच नाही. आपल्या शेतांमध्ये काय कामं चालू आहेत हे दाखवायचं आणि सांगायचा हाच आपला मोटिव्ह असतो. आता या साईडचे जे आतमधले बांध आहेत ते पण मी तुम्हाला दाखवून देईल का हे लिची 100 झाडं आपल्याला व्यवस्थित लागून जाणार आहे. हा जो आतमधला आपला बांध आहे, याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण म्हणजे पूर्ण एल टाईप मध्येच लागवडी होतील. आता तुम्हाला या बांधांवर हे शेवगाचे झाडं दिसत असतील. आपले झाडं इतर लिचीचे मोठे झाले का आपण यांना काढून टाकू. शेवगाचे, लिंबाचे झाडं आपण राहू देऊ. लिंबाला आपल्याला काही छेडछाड करायची नाही आहे. ह्या आतल्या बांधांमध्ये साधारणतः 10-10 फुटावर म्हटलं तर 100 झाडं आपले लिचीचे लागणार. आणि नक्कीच फळ जर आले तर आपण तर व्हिडिओ तो दाखवणारच आहे का कसं उत्पन्न येणार आहे, काय येणार आहे. इथली पपई पण खूप छान आहे, काही अडचण नाही आहे. जी येईल ती येईल, त्याच्यामध्ये आपल्याला काही मेन मोठा रोल घ्यायचा नाही आहे. मेन पीक आपलं मोसंबीच आहे. आपण फोकस आपला मोसंबीवरच ठेवतो. तरी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे काही दाखवलं किंवा सांगितलं तर नक्कीच काही माझ्या फायद्याचे असेल, काही तुमच्या फायद्याचे असेल, काही चुकत असेल तर मला नक्कीच कॉमेंटच्या माध्यमातून सांगा.
300 लिंबू लावलेले आहेत आपण. वर्षभरातच उत्पन्न येईल, कारण की झाडांनाच आताच फळं आहेत. लावताना आपण ते फळं काढून टाकले. 6 महिन्यानंतर, येत्या 6 महिन्यातच आपण त्यांच्यावर नक्कीच फळं घेणार आहे. कारण की ते नैसर्गिकरित्याच फक्त झाडांमध्ये म्हणजे खोडांमध्ये जर थोडीशी मजबूती दिली किंवा झाड बांधून ठेवलं तरी फळं चालू होऊन जातात. बरं, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढी माहिती दिली किंवा सांगितली. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी जरूर दाबा. आणि आज आपण इथंच थांबू. नमस्कार.